खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा गुड इव्हनिंग. माझं नाव साक्षी प्रमोद मेहते. मी मूळची कोल्हापूरची आहे. आता मी पुण्यात राहते. मी माझे इंजिनिअरिंग कोल्हापूरमधून डॉक्टर डी.वाय. पाटील साळोखेनगर कॉलेजमधून कंप्लीट केले 2025ला. 2025 जानेवारीमध्ये मी इथं डाटा अनालिस्टला कोर्स कंप्लीट करण्यासाठी पुणेरी पॅटर्न मगरपट्टामध्ये आले होते. आज माझा तो 2025 जूनमध्ये कोर्स पूर्ण झाला. डाटा अनालिस्टमध्ये मी हा कोर्स पूर्ण केला आणि आज पुणेरी पॅटर्न थ्रू माझं सक्सेसफुली डाटा अनालिस्टसाठी क्वालिटस ग्लोबलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर मी पुणेरी पॅटर्न च्या टीमचं खरंच आभार मानते. थँक्यू. सो आपले स्टुडंट आहे साक्षी मेथे. आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे क्वालिटास ग्लोबलमध्ये डेटा अनोटेशनसाठी. सो साक्षी, आज कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ग्रेट. सो प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की पुणेरी पॅटर्न थ्रू ॲटलिस्ट IT मध्ये एक चांगला IT जॉब मिळावा आणि हे स्वप्न ज्यावेळेस साकार होते त्यावेळेस खरंच खूप छान मोमेंट असतो आमच्या पूर्ण टीमसाठी. तर साक्षी, काय सांगाल? तुमचं गाव कुठलं आहे किंवा कॉलेज कुठलं आहे? तुमच्याबद्दल थोडीशी आयडिया द्याल का? मी ॲक्च्युली कोल्हापूरहून आले इथं शिकण्यासाठी. जेव्हा मी इथं आले तेव्हा माझ्यासाठी सगळं नवीन होतं, पण क्लास थ्रू जो सपोर्ट मिळाला त्यामुळे आज मी इथे, मला असं वाटतं. ग्रेट. आणि तुम्ही कुठल्या कॉलेजमधून डिग्री केली किंवा कोणती डिग्री तुम्ही परस्यू केली आहे? डॉक्टर डी.वाय. पाटीलमध्ये होते मी. कम्प्युटर सायन्समधनं कंप्लीट केलं मी इंजिनिअरिंग. आणि कुठलं कॉलेज होतं तुमचं? डी.वाय. पाटील. डी.वाय. पाटील कॉलेज. साळोखेनगर. परफेक्ट. आणि इयर ऑफ पासआउट काय होतं तुमचं? 2025. 2025. ग्रेट. बघा, म्हणजे लेटेस्ट पासआउट असताना सुद्धा क्लासेस करून प्रॉपर IT मध्ये प्लेसमेंट होण्यासाठी ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे, नोट केली पाहिजे. मॅक्झिमम मुलांचे खूप मोठे गॅप्स असतात. गॅप्स असल्यानंतर खूप प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. पण रनिंग कॉलेज आणि प्लस ट्रेनिंग आणि त्यानंतर प्लेसमेंट ही जर्नी अगदी करेक्ट आहे. म्हणजे 2025 इयर एंडच्या आतच त्यांच्या हातामध्ये आज जॉब आहे. सो साक्षी, काय सांगाल? थ्रूआउट जर्नी तुम्हाला काय म्हणजे अनुभव आला किंवा एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी तुम्हाला छान वाटल्या? जेव्हा मी इथं आलेले मला काही आयडिया नव्हती डाटा अनालिस्ट किंवा डाटा सायन्सबद्दल. पण प्रियांका मॅम असेल, तुम्ही सगळीजण असाल, तुमचा सपोर्ट खूप छान भेटला आणि त्याच्यामुळे आज मी इथंपर्यंत असं मला वाटतंय. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि जे स्टुडंट आहेत, जे आपल्याला आज बघतात आहेत, त्यांनाही जॉब IT मध्ये पाहिजे किंवा अजूनही त्यांना मिळत नाही, ते स्ट्रगल करतात, तर खरंच रियालिटी काय हे तुम्ही सांगू शकाल का? की खरंच ओपनिंग आहेत का? खरंच खूप स्ट्रगल करायला लागतो सध्या IT मध्ये जॉब घेण्यासाठी, पण मग प्रयत्न केले तर नक्की मिळू शकतात. ग्रेट. आणि जसं पुणेरी पॅटर्नमध्ये मल्टिपल लोक काम करतात. एज्युकेशन काउन्सिलर आहे, ट्रेनर आहे, माझे सेशन्स आहे, प्लेसमेंटची टीम आहे. सगळ्यात बेस्ट पार्ट कुठला वाटला? सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. कधी असं नाही झालं की आम्ही कॉल केला आहे आणि आम्हाला सपोर्ट नाही मिळाला. प्रत्येक वेळेला ते आमच्यासाठी हजर होते 24 तास. ही फार मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. ग्रेट. हे सगळं क्रेडिट सपोर्ट टीमला जातं. सो साक्षी, काय सांगाल? डेटा अनालिस्टमध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या आणि त्यातल्या सगळ्यात बेस्ट पार्ट तुम्हाला कुठला वाटला? म्हणजे आता बरेच मॉड्यूल्स आहेत, मग त्यातले तुम्हाला सगळ्यात म्हणजे कम्फर्टेबल किंवा छान कुठला मॉड्यूल वाटलं? जसं मी कॉलेजमध्ये होते, कम्प्युटर सायन्समधनं झालंय, तर मी पायथॉनबद्दल बेसिक नॉलेज होतं, पण असं घेत नाहीत की प्रॉपर डीपमध्ये जाऊन. इथं प्रत्येक पायथॉन, SQL किंवा डाटा व्हिज्युअलायझेशनचे टूल्स होते, पॉवर BI किंवा टॅब्ल्यू, हे फार डिटेलमध्ये शिकले मी. सो प्रत्येक टूल मला मॅडमांकडून खूप छान प्रकारे शिकता आलं. अच्छा, गुड. आणि ट्रेनरच्या टीचिंगबद्दल तुम्ही काय फीडबॅक द्याल? मॅमनी खूप छान सपोर्ट केला. ज्यावेळेला आम्हाला डाऊट्स होते तेव्हा खूप छान एक्सप्लेनेशन केलं. त्यांचं पण हे क्रेडिट जातं त्यांना हे सगळं. ग्रेट. आणि जसं मी नोटीस करू शकते, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, प्रॉपर फॉर्मलमध्ये गेला होतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठून शिकायला भेटल्या? क्लास थ्रूच मॅडमांनी तुम्ही असाल खूप छान गाईड केलं की हे करू शकता, ते करा. त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट होता, त्यामुळेच इथं होता मी. नक्कीच. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. मला सांगा साक्षी, मार्केटमध्ये तर एवढे सगळे क्लासेस आहेत आणि भरपूर ठिकाणी कमिटमेंट्स पण मिळतात. हो. तुम्ही पुणेरी पॅटर्नच का जॉईन केला? जेव्हा मी इथं ॲडमिशनला आलेले, सगळ्यांचं एक सपोर्ट होता की तुम्ही करा. आणि खरंच मी जेव्हा जॉईन केलं, मला जो सपोर्ट मिळाला तुमच्याकडून असेल, प्रियांका मॅम, सगळ्या स्टाफकडून, तो फार वेगळाच अनुभव होता. त्यामुळे मला वाटतं की माझी चॉईस करेक्ट आहे. ग्रेट. आणि खूप साऱ्या मुली अशा आहेत की ज्या अजूनही विचारच करतात की बाबा मी क्लास करू की नको किंवा क्लासरूमला जाऊ की नको. त्यांचे पॅरेंट पण खूप विचार करतात. जर त्यांना क्लासला पुण्यात पाठवायचे 6-8 महिन्यांसाठी, तर तरी अजूनही ते विचारच करतात की त्यांना कॉन्फिडन्स नाही की इथं पुण्यात आमची मुलगी सेफली राहील का? तुम्ही काय अनुभव घेतला थ्रूआउट अ जर्नी? खरंच यायला पाहिजे, कारण आता खरंच बघायला झालं तर मार्केटच्या रेट बघायला खूप डाऊन आहे. तर आपल्याला वेगवेगळे कोर्सेस गरज आहे. त्यामुळे मुलींनी 100% घरातनं बाहेर पडायलाच पाहिजे, त्यांना जर त्यांचं करिअर बिल्डअप करायचं असेल तर.
ग्रेट. आणि त्यांच्या पॅरेंट्सनी पण त्यांना सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. हो. आय थिंक तुम्ही इथे क्लासरूममध्येच क्लास केला, राईट? हो. इथे राहून केला. हो. बेसिकली बऱ्याच मुलांना इथं राहिल्यानंतर फूड पॉयझनिंग किंवा कधीच बाहेर राहिलं नाही असे खूप प्रॉब्लेम असतात. तर बरोबर. तुम्ही मला सांगा की तुम्ही फर्स्ट टाइम बाहेर आला तर क्लाससाठी की याच्या आधी हॉस्टेलवर? फर्स्ट टाइम बाहेर आली. मग तुम्ही काय अनुभव, तुम्हाला नाही झाले का प्रॉब्लेम्स? मी इथं जिथे राहते तिथं मला खूप छान सपोर्ट मिळाला बरं. आणि त्यांच्या थ्रू पण सगळं घरच्यासारखंच जेवण वगैरे होतं, त्यामुळे काही एवढी इश्यू नाही आले. अच्छा, ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्या पॅरेंट्सने आता समजा क्लास संपल्यावरही थोडासा वेळ जातो, राईट? असेसमेंट असेल, प्लेसमेंट असेल, मग ह्या ठिकाणी तुमच्या पॅरेंट तुम्हाला नाही विचारलं का की अजूनही नाही मिळाला का जॉब? मग त्या केसमध्ये तुम्ही कसं हँडल केलं? विचारलं, खूपदा विचारलं, पण इंटरव्ह्यू दिले, पण तुम्ही सपोर्ट पण केला. पण आता जेव्हा झाले तेव्हा ते खूप खुश आहेत. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. बेसिकली डेटा अनोटेशन म्हणजे काय असतं की AIML स्पेशलायझेशन जे आहे तर त्याचं एक प्रिरिक्विजिट डेटा अनोटेशन असतं. बेसिकली जरी तुम्ही एक वर्षभर जरी इथे काम प्रॉपरली केलं ना तरी तुम्हाला AIMLच्या प्रोजेक्टवरती फ्युचरमध्ये काम करायची संधी मिळते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे AIML म्हणजे आत्ताचं सध्याचं टॉप ट्रेंडिंगला आहे, ज्याच्यामध्ये पॅकेजेस खूप भारी आहेत. सो आता बेसिकली अशा रिक्वायरमेंट आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये डेटा अनोटेशन जर प्रिरिक्विजिट कुठल्या स्टुडंटनी पूर्ण केलं असेल तरी सुद्धा त्यांना AIMLचे पुढे प्रोजेक्ट्स किंवा जॉब्स मिळायला खूप चांगल्या संधी मिळतात मार्केटमध्ये. त्यामुळं बऱ्यापैकी मुलांचा असं गैरसमज असतो, कारण त्यांना डेटा अनोटेशन म्हणजे हे माहीतच नसतं. बेसिकली डेटा रिलेटेड जे प्रोजेक्ट्स असतात तर त्याच्यामध्ये जे बेसिक गोष्टी असतात तर त्याचं वर्क या पोझिशनमध्ये करता येतं. तर साक्षी, मला सांगा की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय विचारलं किंवा तुम्ही कसं आन्सर दिलं? बेसिकली त्यांनी HR क्वेश्चनच विचारले, फॅमिली बॅकग्राऊंड घेतला आणि मेन त्यांचा क्वेश्चन हा होता की तुम्हाला नाईट शिफ्ट जमेल का, कारण अकॉर्डिंग टू प्रोजेक्ट त्यांचं वर्किंग आहे, त्यामुळे नाईट शिफ्ट असू शकते पण डे शिफ्ट असू शकते. त्या बेसिसवर मेनली त्यांनी हे जॉईनिंग घेतलं आमचं की तुम्हाला नाईट शिफ्ट जमू शकेल का. ओके, गुड. चांगली गोष्ट आहे. आणि आपले इथले जे इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स असतात जे मी स्पेसिफिकली घेत असते तर त्याची तुम्हाला एक्झॅक्टली काय हेल्प झाली? जेवढं आम्ही कॉलेजमध्ये शिकलो त्याच्यापेक्षा 100% दुप्पटीने इथं शिकलो. जेव्हा तुम्ही लेक्चर घेत असा किंवा करण सर लेक्चर घेत होते, प्रत्येकाचा हा उद्देश होता की आम्हाला नीट बोलता यावं इंग्लिशमध्ये किंवा आमचं कम्युनिकेशन नीट व्हावं. सो त्यावर नक्कीच फोकस झाला आमच्या ह्याच्यात. म्हणजे आम्ही जिथं चुकत होतो तिथं आम्हाला कळालं. ग्रेट, ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि इंग्लिश ही गोष्ट जी आहे की त्याच्यामध्ये इनिशियली बोलताना चुका ह्या होतातच, बट जर आपण प्रॉपर प्रॅक्टिस केली, 1-2 मंथचे जरी आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन सेशन अटेंड केले तरी पण ती गोष्ट रिकवर होऊ शकते. साक्षी, आता आपल्याला सगळे मुलं बघतात महाराष्ट्रामधून, तर तुमचा त्यांना काय संदेश असेल? नक्कीच की बाहेर पडा, कोर्सेस बघा, कारण जेवढा इथून सपोर्ट भेटतो तेवढा घरी बसून स्वतःहून कोर्सेस करून नाही होत. सो त्यांनी पण ट्रेनिंग वेगवेगळी जॉईन केली पाहिजेत आणि हा इथून जो सपोर्ट मिळतो ते त्यांना फार गरजेचा आहे. सो त्यांनी नक्कीच करायला पाहिजेत कोर्सेस आणि जॉईन केलं पाहिजे इन्स्टिट्यूट वगैरे. ग्रेट. म्हणजे क्लासरूममध्ये येऊन क्लास केला पाहिजे हो. असं? ओके. ऑनलाईनमध्ये करताना खूप प्रॉब्लेम्स येतात, त्यापेक्षा क्लासरूम असेल तर तुम्हाला रिझल्ट लवकर येतात. बरोबर.